श्री स्वामी समर्थ मंडळी, माझ्या सगळ्या शिवभक्त बंधू भगिनींना जय भोलेनाथ, हर हर महादेव. आज मी आलो तो बारामतीमध्ये पंचशील नगरात असलेल्या काशी विश्वनाथ महादेवाच्या मंदिरामध्ये. तुम्हाला काशी विश्वनाथ महादेवाच्या मंदिराबद्दल जरा वाईस सांगतो. महादेव म्हणजे काय आहे ती तुम्हाला माहिती आहे का? साधेपणा, संयम आणि सगळ्यांना पोटाशी धरणारा देव म्हणजे महादेव. मग तो राजा असो, रंक असो, गरीब असो, असा काय मतभेद न करणारा देव म्हणजे शंकर महाराज. पंचशील नगरामध्ये काशी विश्वनाथ महादेवाचं मंदिर कुठल्या राजानं बांधलेलं नाही, तर आपल्यासारख्या लोकांनी मिळूनच बांधलेलं आहे. सुरुवातीला इथं एक लहानच शिवलिंग होतं. लोक याची मनातलं दुःख सांगायची आणि मन हलकं करून घरी जायची. हळूहळू भक्त वाढायला लागले आणि समध्याने मिळून मंदिर मोठं केलं. हे मंदिर साधंच आहे, पण त्याची ताकद फार मोठी आहे. इथं आलो की मनाला शांती मिळत्या, डोक्यातलं विचार थांबते ती आणि आपोआप तुमच्या तोंडात ओम नमः शिवाय निघणारच. श्रावण महिन्यात ह्या मंदिरामध्ये वातावरण लय वेगळंच असतं. सोमवारी लांबच्या लांब रांगा लागलेल्या असते. त्या महाशिवरात्रीच्या दिवशी त्या मंदिरात रात्रभर जागरण, भजन, अभिषेक चालतो. पण मनाला समाधान तर लागतंच. हे मंदिर फक्त पूजा करण्यासाठी नाही, तर आपल्या माणसांनी एकत्र आणण्यासाठीचं ठिकाण आहे. सण उत्सवाच्या वेळी सगळी मिळून काम करते ती. तेव्हा कोण मोठं नसतंय, कोण छोटं नसतंय, समधी एकत्र एकजुटीनं काम करते ती. महादेव आपल्याला एकच शिकवून देते ती, साधं जगा, खरं बोला आणि दुसऱ्याचं वाईट काय चितू नकासा. शेवटी एवढंच म्हणायचं, काशी विश्वनाथ महामंदिर ही पंचशील नगराची बारामतीची शान आहे आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी श्रद्धेचा आधार बी आहे. आपल्या समध्यासने महादेवांची भक्ती करायलाच पाहिजे. महादेव म्हणजे त्यांनी समद पोटात घेतलं आणि आपल्या भक्तांच्या प्रत्येक संकटामध्ये उभा राहिलं. नेहमी महादेवाने आपण स्वतः दुःखात राहून आपल्या भक्तांनी नेहमी जी पाहिजे जी ती दिलं. महादेवांच्या सारखा कुठला देव ह्या जगात होणार नाही. महादेव हे माझ्या श्रद्धेचं स्थान आहे ते, तसंच तुमच्या बी श्रद्धेचं स्थान आहे ते. तुम्ही एकदा पंचशील नगरामध्ये असलेल्या काशी विश्वनाथ मंदिराला भेट द्यायलाच पाहिजे. आपण आपल्या सनातन धर्माबद्दल जागरूक असणं गरजेचंच आहे, नाहीतर बाकी कोण बी येऊन आपला सनातन धर्म नष्ट करायला कमी करणार नाही. जसं मुघल आली त्यांनी आपल्या धर्माची वाट लावून गेली, तसं आणि कोणी येऊन असं काय करू नये. म्हणून आपण सनातन धर्माकडं एक पाऊल टाकायलाच पाहिजे. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः पार्वती पते. हर हर महादेव.